महाभारत भाग क्रमांक 77. अष्टावक्र. अष्टावक्र हा ऋषी उद्दलकांची कन्या सुजाता आणि त्यांचा शिष्य कहोड यांचा पुत्र होता. कहोड हे सद्गुणी आणि भक्तिमान होते, परंतु शास्त्रज्ञानात उद्दलकांइतके प्रगल्भ नव्हते. उद्दलकांनी जेव्हा त्यांना वेदांचे शिक्षण देण्याची सुरुवात केली तेव्हा कहोडांकडून कधीमधी चुका होत असत. अजून जन्म न घेतलेला अष्टावक्र आपल्या आईच्या गर्भात असतानाच शिकत होता. कहोडांकडून झालेले अपूर्ण उच्चार त्याला खटकत, त्यामुळे गर्भातील अष्टावक्र आईच्या उदरात अस्वस्थ होई. वळे पिळे जणू त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे. या कारणाने त्याच्या शरीराला 8 वाकडेपणाचे वळण आले आणि म्हणूनच त्याचे नाव पडले अष्टावक्र. काळाच्या ओघात अष्टावक्राची बुद्धिमत्ता तेजस्वी मोत्यासारखी चमकू लागली. त्याचे शास्त्रज्ञान इतके सखोल होते की अल्पवयातच त्याने मिथिलेतील पंडित वंदी यांच्याशी झालेल्या वादात विजय मिळवण्याचा निश्चय केला. वंदीने पूर्वी अनेक विद्वानांना पराभूत केले होते आणि त्यांच्या पराभवाने त्यांना जीव गमवावा लागला होता. त्यात अष्टावक्राचे पिता कहोडही होते. अष्टावक्राच्या अंतःकरणात दुःख होते, पण त्याहूनही अधिक होती धर्मासाठी उभे राहण्याची वृत्ती. म्हणून तो आपल्या काका श्वेतकेतूसोबत मिथिलेला गेला.